जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही आरोग्य विभागासंदर्भात पदभरती आहे तर त्या संदर्भात बघा माहिती जाणून घेऊया। कारण आरोग्य विभागामध्ये आपल्याला माहिती आहे महत्त्वाचे जे काही पद आहे तर ते आरोग्य सेवक संदर्भात पद आहे। आरोग्य सेवक, त्यानंतर आरोग्य सेविका असेल, त्यानंतर पुढचं पद आहे फार्मासिस्ट संदर्भात आहे, बरोबर, फार्मासिस्ट। त्यानंतर या ठिकाणी MSW जर तुमचं असेल तर त्यासाठी समुपदेशकाचं पद असतं, समुपदेशक, बरोबर। त्यानंतर इथं जे काही क्लास 4 मध्ये बघा परिचर संदर्भात वार्ड बॉय असतात। अशी जी काही वेगवेगळी पदं सध्या बघा आपल्याला आरोग्य विभागामध्ये पाहायला मिळतात। गट क आणि गट ड ही जी पदं असतात तर ही सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात। त्यानंतर जे काही डॉक्टरांसंदर्भात पदं असेल, बरोबर, तर ते देखील पाहायला मिळतात। तर आपल्यासाठी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, त्यानंतर समुपदेशक हे जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा महत्त्वाची असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघूया। तर आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही आरोग्य विभागामध्ये जवळपास जी काही पदं आहे तर ती 13,370 जागा एवढ्या सध्या बघा अद्यापही रिक्त आहे। आता मागे जी काही पदभरती झाली आहे आरोग्य विभागामध्ये आणि जिल्हा परिषदचे जे काही पदं होती आरोग्य विभागाची तर ते सध्या बघा पदभरती त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु एवढी पदभरती होऊन देखील सध्या आरोग्य विभागामध्ये 13,370 पदं एवढी पदे सध्या बघा अद्यापही रिक्त आहे आणि ही पदे लवकरात लवकर भरण्यासंदर्भात परीक्षार्थी सध्या बघा मागणी करत आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी बघा जी काही बातमी आहे तर ती बातमी नाशिक वृत्तपत्रामध्ये देखील आलेली आहे। तर इथं बघा सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट ड या प्रवर्गाच्या 13,370 जागा एवढ्या सध्या बघा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे। रिक्त जागांना मंजुरी मिळूनही ही पदे भरली जात नसल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडून ही पदे भरण्याची मागणी होत आहे, बरोबर। म्हणजे एकूण जी पदं आहे तर ही भली मोठी पदं आहे, 13,000 जवळपास पदं आहे, 13,370 एवढी पदे सध्या बघा अद्यापही रिक्त आहे आणि ही लवकरात लवकर भरावी अशा पद्धतीने सध्या मागणी देखील होत आहे। आपल्याला माहिती आहे की कोरोना काळानंतर आरोग्य विभागात मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली होती आणि या विभागात जी काही पदभरती आहे तर ती पदभरती बघा अनेक पदे या ठिकाणी रिक्त असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागावर मोठा जो काही व्यवस्थेवर ताण सध्या निर्माण झाला आहे आणि याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे। तर त्वरित ही पदे भरण्यासाठी त्यांच्याकडून मागणी केली जात आहे। सन 2021 मध्ये बघा पेपरफुटी प्रकरणामुळे 19,000 पदाची जी काही भरती होती ती रद्द झालेली परीक्षा 2021 मध्ये पेपरफुटी प्रकरणामुळे परत त्या ठिकाणी रद्द झाली होती। त्यानंतर 2024 मध्ये सध्या बघा ती परीक्षा घेण्यात आली होती। मग याच्यामध्ये एकूण 45,409 एवढी पदे भरण्याची मंजुरी होती। म्हणजे इथे बघा 45 जवळपास 45 ते 46,000 इथं पकडा तर एवढी पदे भरण्याची मंजुरी इथं मिळाली होती। त्यानंतर 32,029 पदं या ठिकाणी भरली गेली आहे। म्हणजे 45 मधून फक्त 32,000 जी काही पदं असेल तर ती सध्या बघा भरली गेली आहे आणि त्या अनुषंगाने गट क असेल आणि गट ड असेल तर ही एकूण 13,370 पदे एवढी रिक्त आहे अद्यापही। तर ही जी पदभरती आहे तर ही बघा लवकरात लवकर सध्या व्हावी या उद्देशाने परीक्षार्थी जे असेल म्हणजे विद्यार्थी असेल ते सध्या बघा मागणी करत आहे। त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सध्या एकूण 13,370 पदे जर ह्या ठिकाणी भरली गेली तर ह्याच्यामध्ये बघा बरेचसे जे काही उमेदवार असेल त्यांना आरोग्य सेवक देखील ह्या ठिकाणी पदावर तुम्ही निवड होऊ शकते तुमची, कारण आरोग्य सेवकाचे देखील पदं असणार आहे। त्यालाच आपण MPW म्हणून सध्या बघा ओळखत असतो। त्यानंतर महिलांसाठी आरोग्य सेविकेचं पद असतं, बरोबर, आरोग्य सेविका। त्यानंतर फार्मासिस्ट, फार्मसी झालेलं असेल तर फार्मासिस्टचं पद असेल। MSW वाल्यांसाठी बघा या ठिकाणी महत्त्वाचं जे पद आहे तर ते समुपदेशकाचं पद असतं। अशी जी पदं आहे वेगवेगळी तर ती पदं सध्या बघा ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे। तर आता ही पदं नेमकी कधी भरली जाणार तर त्याच्यासाठी बघा महत्त्वाचं या ठिकाणी 1,50,000 सरकारी कर्मचाऱ्यांची भरती संदर्भात माननीय CM साहेबांनी आदेश देण्यात आले आहे। जे काही मुख्य सचिव असेल, प्रधान सचिव असेल तर ह्यांना सध्या बघा आदेश त्या पद्धतीने काढण्यात आले आणि एकंदरीत प्रत्येक विभागाला जे काही 100 दिवसाचं या ठिकाणी अल्टिमेट देण्यात आलं आहे। 100 दिवसामध्ये कार्यक्रम असेल तर तो सध्या बघा सध्या तयार करायचा आहे भरती प्रक्रियेसंदर्भात आणि तसे आदेश या ठिकाणी फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। म्हणजे एकंदरीत इथं लक्षात घ्या की जवळपास 100 दिवस जर इथं म्हटले आपण तर कालावधी किती, तर इथं बघा 3 महिन्यापर्यंत कालावधी सध्या देण्यात आला आहे। 3 महिन्यामध्ये संपूर्ण जी काही संच मान्यता असेल वेगवेगळी, बरोबर, प्रत्येक विभागाची, तर इथं आता विभाग जर म्हटले आपण तर ग्रामविकास विभाग असेल, त्यानंतर आरोग्य विभाग असेल,
असे संपूर्ण जे काही विभाग असेल तर त्या विभागांना सूचना देण्यात आल्या आहे. 3 महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत जे काही टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असेल तर तो कार्यक्रम सध्या सादर करण्यासंदर्भात सूचना आहे. तर इथं जे काही 1.5 लाखाची सरकारी पदभरती संदर्भात सध्या घोषणा आहे. तर ह्याच्यामध्ये जी पदभरती आहे आरोग्य विभागासंदर्भात, तर ही जी पदभरती आहे तर ही पदभरती देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये असणार आहे. मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही 50% जरी पदं सध्या बघा परत आली तरी देखील इथे जवळपास 7 ते 8,000 पर्यंत म्हणजे इथं जी पदं आहे तर ती आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण ही पदे देखील सध्या बघा भरली जाणार. त्या अनुषंगाने जे उमेदवार आरोग्य विभागाची तयार करत आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सध्या बघा या ठिकाणी संधी अवेलेबल होणार आहे. तर एकंदरीत राज्यामध्ये विविध संवर्गाची जी काही पदं आहे तर ती पदे बघा रिक्त पदे किती आहे तर इथं गट, ब गट, कट गट आणि ड गट, बरोबर. तर इथे एकूण जी काही रिक्त पदं आहे तर ती 2,36,000 एवढी पदं सध्या बघा आपल्याला रिक्त पदे सध्या बघा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये भरी मोठी जी काही जाहिरात असेल बंपर जाहिरात तर ती सध्या आपल्याला 2025मध्ये पाहायला मिळणार आहे, बरोबर. तर ही संपूर्ण कार्यवाही सध्या बघा सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने जो काही शासन निर्णय असेल GR असेल तर तो GR देखील सध्या बघा निर्गमित करण्यात आलेला आहे कालच्या दिवसाला. तर तो महत्त्वाचा GR आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. तर सध्या जे उमेदवार आरोग्य विभागाशी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सध्या बघा असणार, कारण इथे पदं भरपूर सध्या रिक्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा जेणेकरून तुमचं क्वालिफिकेशननुसार आरोग्यसेवक असेल महिलांसाठी बघा ज्यांचं GNM झालेलं असेल ANM झालं असेल तर त्यांच्यासाठी देखील संधी इथं अवेलेबल होणार आहे. तर ही भरती बघा लवकरात लवकर येईल, त्या अनुषंगाने तयारी करा. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. जशी तुमच्या अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत बघा वेळोवेळी आम्ही पोचवत राहू. त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बरोबर. त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहेत हे देखील तुम्ही जॉईन करून ठेवा, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पुढचे अपडेट असेल तर वेळोवेळी तुम्हाला सध्या बघा मिळत जाईल, बरोबर. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.